झेल मात्र त्याच्या या पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला षटक पहिलं या ठिकाणी समाप्त झाले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय 11। P1चं पहिलं षटक होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चौकार वगळता दोन चौकार वगळता फार चांगली गोलंदाजी राहिली। सिंगल डबलला प्राधान्य देण्यास भाग पाडलं। P1चं पहिलं षटक फार चांगलं हाताळलं गोलंदाज सुहासने विश्वासने। चांगली कामगिरी वंजारपाडा टीमकडनं आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करतायत। टॉस जिंकला होता पिंपलोली टीमनं। त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं वंजारपाडा टीमला। पहिल्या षटकामध्ये आल्यात 11 धावा। थोडेसे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चुका झाल्या। जिथे आपण पाहतोय ना की झेलची संधी होती ती संधी मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये वंजारपाडा टीमला। दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे। गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अक्षय। दुसऱ्या षटकासाठी अक्षयला बोलवलंय गोलंदाजासाठी। 4 षटकांची मॅच आहे। शॉर्ट टर्म क्रिकेट आहे। जलद गतीचं क्रिकेट आहे। जास्तीत जास्त धावा तुम्हाला धावफलकावरती लावाव्या लागतील। इथून तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे। तुम्ही टॉस जिंकलाय। बॅटिंगचा निर्णय आहे तुमचा। 4 षटकांमध्ये 40 ते 45 धाव्यांचं आव्हान ठेवणं फार गरजेचं आहे आणि त्याच दिशेने आता मात्र आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते जाणता राजा पिंपलोली हा संघ। फुलटॉस चेंडू चॉप केला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी तीक्ष्ण पाहायला मिळाला। शॉर्ट थर्डमॅन मध्ये चांगली फील्डिंग पाहायला मिळते। यावेळी चांगला चेंडूला स्टॉप केला। एक धाव इथे जरूर कंप्लीट झाली आहे। एके धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचते 12। बिनबाद 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा पिंपलोली या टीमची। दोन्ही टीम अगदी मोठ्या टीम आहेत। सातत्याने चर्चेत असलेल्या या टीम एकमेकांच्या अगेन्स्ट खेळताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळी मिड ऑफला क्लिअर केलाय परंतु लॉंग ऑफ वरून त्या ठिकाणून क्षेत्ररक्षक आला अगदी वेगानं। त्याने मात्र चेंडूची अडवणी केली। एकच धाव या चेंडूवरती देखील पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी आता मात्र अक्षयची आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या षटकामध्ये थांबवण्याचं काम करतोय। पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात त्याला देखील माहिती आहे हे षटक फार महत्व आहे या षटकाचं। फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती अगदी आम्हा समालोचन कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग बरा षटकार। अंपायर सांगतात का इट्स अ नो बॉल। कंबरेच्या वरती हा चेंडू होता। विमर इथे मात्र घोषित करतायत एक चुकी केली आणि त्याच्यावरती फलंदाज हावी ठरला। हा षटकार पाहायला मिळतोय। थँक्यू डीजे। 20 धावा धावफलकावरती। विशालच्या बॅटमधून षटकार आलाय। हा आणखीन एक स्लॉट मध्ये होता त्याला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे। बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार। बॅक टू बॅक 2 षटकार आलेत। जिथे थांबवलं होतं अक्षरशः आपण पाहतोय ना सिंगल डबलला प्राधान्य देत होते। सेन्सिबल क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानामध्ये खेळत होती। प्रतीक्षा करत होते खऱ्या अर्थानं जाणता राजा पिंपलोली टीमचे हे फलंदाज। हे क्रिकेट आहे हे संयमी क्रिकेट आहे। ज्यावेळी चांगले चेंडू पडत होते त्यावेळी मात्र त्यांना सन्मान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात होतं। जसे खराब चेंडू पडायला सुरुवात झाली त्याच्यावरती आक्रमण देखील आपण पाहताय। पहिले वाट पाहिली त्यानंतर मात्र वाट लावण्याचं काम करतायत। यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। हा देखना दर्जेदार ब्युटिफुल षटकार पाहायला मिळतोय। षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतील दुसरी षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय विशाल या फलंदाजाच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते। दर्जेदार फलंदाजी काय फलंदाजी मैदानामध्ये करतोय। आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे। स्टार्ट आपल्या टीमला अप्रतिम दर्जाचा देत असताना पाहायला मिळतोय विशाल आणि त्याच्या साथीनं संदीप। धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहताय तब्बल 32 धावा धावफलकावरती। दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अक्षयचं
अजूनही या षटकातील चेंडूंचा खेळ बाकी आहे. आत्तापर्यंत 32 धावा, पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं. हा फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढला अलॉंग दी कार्पेट. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती मिळालं एक अवघी सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावले होते संदीपनं, तो आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. ऑन साईडला ताकदीचा वापर, चेंडू हवाई सफर परंतु उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी झेल टिपलाय. काऊ कॉर्नर मध्ये अगदी भिंतीसारखा उभा होता आणि पहिला आदरा मिळतोय तो पिंपलोली टीमला. फलंदाजीतून बाद होईल संदीप. इनाड नंबर 3 साठी मैदानामध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहताय रोशन. संदीप बाद झाल्यानंतर रोशन मैदानामध्ये दाखल झाला. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. एक झेलची किंमत काय असते ना ते आता मात्र मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फील्डिंग डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही चांगलं काम कराल ना तर तिथे तुमची टीम अगदी वरचढ ठरते, परंतु तिथे तुम्ही खराब कामगिरी कराल ना तर मात्र तुमची संपूर्ण टीम बॅकफुटवरती पाहायला मिळते. कमी गतीनं टाकला होता पहिला चेंडू फुलटॉस आणि त्याचा समाचार घेत असताना विशालच्या बाटमधून येतो आणखीन एक दर्जेदार उत्तुंग बरा षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. विशालनं मात्र भरपूर चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना यावेळी पुढे सरसावून अगदी आपण पाहतोय जिथे आपण पाहतोय समोरच्या दिशेला वेकंड एरिया आहे त्या ठिकाणी टार्गेट करायचं होतं, त्या ठिकाणी फटका सजवायचा होता. मेरिटनुसार क्रिकेट सातत्यानं खेळत आलाय, परंतु यावेळी गोलंदाजानं त्याला थांबवलंय. हा फटका चांगला आहे, त्यावेळी अगदी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला उलकावणी देत चेंडू चाललाय कव्हर पॉइंटला, सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला, चौकारानं धावसंख्या आपण पाहतोय अगदी जाऊन पोहोचली आहे 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकला होता जाणता राजा पिंपलोली टीमनं. आम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला आता हे मैदानामध्ये सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतात. कपिलवरती देखील आक्रमण केलंय. हा चेंडू फार चांगला होता, ब्रह्मास्त्र वापरला, अगदी खोदून काढलाय चेंडूला अलॉंग दी कार्पेट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव्या चेंडूवरती धावफलक जाऊन पोहोचलंय 44. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना कपिलचं 2 मोठे फटके त्याच्या अगेन्स्ट देखील आलेत. एक षटकार, एक चौकार. विशाल आता नॉनस्ट्राईक एंडवरती आहे. नवीन गेलेला फलंदाज रोशन. यावेळी अगदी अंगावरती आला होता चेंडू. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलाय. 1 धाव इथे कंप्लीट झाली आहे. पुनश्च आपण पाहताय विशाल आलाय स्ट्रायकिंग एंडवरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 45. कमालीची बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. आपल्या टीमला स्टार्ट अप्रतिम देतोय. फ्लाइंग स्टार्ट टीमला देत असताना मोठ्या धावसंख्येची वाटचाल करत असताना चांगला फटका, नजाकत भरा फटका. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. तंत्रशुद्ध फटकेबाजी काय असते हे मात्र मैदानामध्ये दाखवत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मेरिटनुसार क्रिकेट खेळतोय. ज्या प्रकारचे चेंडू डिलिव्हर्ड होतात ना त्याच प्रकारचे फटकेबाजी मैदानामध्ये त्याची चालू आहे. ऑन साईडचे चेंडू ऑन साईडला, ऑफ साईडचे चेंडू ऑफ साईडला. हे चांगल्या क्रिकेटरचं चांगलं लक्षण आहे. विशालचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. बारा चेंडू आणि 37 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग.
कालचा दिवस जर आपण पाहायला गेलं ना तर कालच्या दिवसामध्ये धावा या मैदानावरती करणं फार कठीण होतं. 40 ते 41 धावांचं आव्हान आपल्याला पाहायला मिळत होतं 4 षटकांमध्ये आणि ते आव्हान चेस करत असताना थोडीशी दमछाक देखील होत होती. परंतु आजच्या या दिवसामध्ये पहिलीच मॅच, आजचा दुसरा दिवस आहे, गावदेव चषक 2024 आपण पाहत आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पहिलीच मॅच जाणता राजा पिंपलोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय वंजारपाडा. वंजारपाड्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या डावामध्ये टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पिंपलोली टीमचा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय तब्बल जाऊन पोहोचले 49. 12 चेंडू 37 धाब्यांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय विशाल आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय रोशन, ज्यानं 1 चेंडू फेस केलाय आणि 1 धाव वैयक्तिक त्याचे देखील धावफलकावरती लागली आहे. चांगला स्टार्ट त्याच्या साथीला आपण पाहतोय संदीपनं 2 चौकारानं सुरुवात केली. त्यानंतर मात्र ती सुरुवात कायम ठेवत असताना विशाल आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज झालाय कुणालला आता चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे डिपॉझिट केलाय. रोशनने देखील दाखवली आपल्या मनगटातली ताकद. काय बॅटिंग लाईन आहे पिंपलोली टीमची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. हा देखील षटकार आलाय. 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी शॉर्ट बॉल होता, त्याला फक्त कट केलाय, दिशा दिली आहे. अगदी थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. नजाकत भरा क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. ताकद देखील लावली जाते, नजाकत देखील दाखवली जाते. गोलंदाजांना अगदी सीमारेषा दाखवली जाते या फलंदाजांच्या माध्यमातून. विशाल सेट झाला होता, त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसत होता, परंतु रोशन 3ऱ्या क्रमांकामध्ये मैदानामध्ये दाखल झाला. त्याने देखील सिद्ध केलं मी देखील कमी नाहीये, मी देखील मारू शकतो आणि त्याने देखील 1 षटकार 1 चौकार लगावत धावसंख्या आता जाऊन पोहोचती आहे 59. हायेस्ट स्कोर या स्पर्धेतील आतापर्यंत. यावेळी ऑन साईडला चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक कंप्लीट झाली आहे. झेल रोशनला परतावा लागेल. दुसरी विकेट आली आहे जाणता राजा पिंपलोली या टीमची रोशनच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक बॅक टू बॅक विकेट आता ट्रॅक वरती आलाय. अचूकता त्याच्याकडे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता मैदानामध्ये साकारते. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. संकेत आलाय नवीन बॅट्समन मैदानामध्ये. ऑन साईडला हा फटका देखील हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल ड्रॉप झाली आहे. ही ते मात्र चुकी आणि चुकी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाली. झेल ड्रॉप झाला, रनआउटची संधी होती, रनआउट देखील इथे मात्र 62 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी साकारतोय खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये कुणाल. पहिल्या 2 चेंडूंवरती बिग हिट आल्यानंतर मात्र ट्रॅकवरती आला. त्यांना चांगली अचूकतेने गोलंदाजी केली आहे, परंतु आता क्षेत्ररक्षकानं त्याला थोडीशी नाराज केलं. यावेळी ऑन साईडला
झेल सुटल्यानंतर विशाल स्ट्राईक वरती आला आणि त्याच्या बाट मधून आला हा दर्जेदार षटकार. 68 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल 69 धावसंख्येचं. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. वंजारपाडा टीम कडून चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने शेवटच्या षटकामध्ये कुणालची आपल्याला पाहायला मिळत होती. आमचे आदरणीय कैलासजी वैखरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आमचे राजेंद्रजी मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष